नुकसान झालंय आपल्या लेकरांचं, कोण भरून काढणार आहे हे नुकसान? कोण भरून काढणार? याला जबाबदार कोण मला सांगा? ह्याला जबाबदार फक्त आणि फक्त हा बिन डोक्याचा, बिन अक्कल, बधीर माणूस, ज्याच्या भेजामध्ये मेंदूच नाहीये. त्याची चाबी जी आहे ना ती शरद पवारांच्या हातात आहे. त्याचं रिमोट शरद पवार दाबेल बटन, तसं तसं ते भुकतोय आणि पळतोय. या माणसामुळे माझ्या मराठा बांधवाचं नुकसान झालंय. कोण ही भरपाई करून देणार आहे मला सांगा? या लेकरांचं जे वाटोळ झालं ना, याला जबाबदार हा जरांगे. त्याला म्हणा मरतो का आता, घेतो का, घे ना म्हणा. तुझ्यामुळे झालेलं आहे वाटोळ लेकरांचं. नाटक करून 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 महाराष्ट्राला वेड्यात काढलंय. मराठ्यांना वेड्यात काढलंय. ह्याला उत्तर दे. आणि काहीतरी आता त्याला माहिती आहे झालेलं. तर काल काहीतरी पेपर घेऊन पोरांना धमक्या देत होते अधिकारी. पोरांना म्हणत होती ओपन मध्ये जा. अरे पोरांना ओपन मधून का भरायला होत होते अधिकारी? भरायला होत असतील ना, धमक्या देत नसतील, समजावून सांगत असतील की ओपन मधून फॉर्म भर, ईडब्ल्यूएस चा तुला फायदा मिळेल, हा तू ओबीसी मधनं फॉर्म भरू नको, हे सांगत असतील. ते ना धमक्या देत नसतील ना. दलिंदर म्हणतो धमक्या देत होते पोरांना, धमक्या देत होते पोरांना. अरे मूर्ख बिनाक्कल माणसात तळतळाट रे. तुला आहे ना या लेकरांचा, ज्या मुलांचे सिलेक्शन झालं नाही त्या 10 मध्ये, त्याच्यामध्ये ना 9 मुलं, म्हणजे हे शरद पवाराला करायचं होतं. मराठ्यांना वंचित ठेवायचं होतं आणि तो त्याचा पहिला डाव जिंकलेला आहे. काही तपास नाही याची लंफुक्याचा आणि आखलीचा, कुठंच नाहीये. उठायचं ना सुटायचं, त्या फडणवीसला शिव्या द्यायच्या. उठायचं ना सुटायचं, फडणवीसला शिव्या द्यायच्या. तुम्हाला एक ना आवर्जून एक सांगते त्यातलं, की 3 जाती होत्या त्याच्यामध्ये, मराठा, ब्राह्मण आणि मुसलमान. या 3 जातींसाठी होतं. मला सांगा, ब्राह्मणांनी या जातीय द्वेषाला कंटाळून आपल्या गुणवत्तेच्या आधारावर ते कधीच विदेशामध्ये गेलेले आहेत, चांगल्या पदावर आहेत. ब्राह्मण आपल्या महाराष्ट्रातनं, देशातनं कमी झालेत. मला सांगा, गावामध्ये 1% तरी ब्राह्मण आहे का प्रत्येक गावात? माझ्या माहेरामध्ये तुम्हाला सांगते, माझ्या माहेरच्या 3-4 गावा मिळून, 4-5 गावां मिळून म्हटलं तरी चालेल, 1 ब्राह्मण आहे फक्त, 1 ब्राह्मण. म्हणजे 1% तरी ब्राह्मण उरलाय का गावात मध्ये? नाही. म्हणजे ब्राह्मण ते आरक्षणाचा लाभ घेतच नव्हते. उरले कोण होते? मुसलमान आणि मराठा, 2च जाती उरल्या होत्या. म्हणजे त्या 10% मध्ये ह्या 2 जातीच लाभ घेत होत्या. कारण जे उरले सुरले ब्राह्मण आहेत आपल्या इथले, ते ब्राह्मणांची मुलं काय करतायत? ते स्पर्धा परीक्षा देत आहेत. त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे ते मोठमोठ्या हुद्द्यांवर, पदांवर जात आहेत. या महामूर्ख माणसाच्या नादाला लागून, बिनाक्कल माणसाच्या नादाला लागून, ह्या समाज खोड्या माणसाच्या नादाला लागून आपण काय केलंय? सरसकट कुणबीकरण करायचं म्हणून त्याच्या नादाला लागून आपण तिकडे गेलोय. ठीक आहे. काय झालं? आत्ताची जी पोलीस भरती होती, त्या पोलीस भरतीचा निकाल एक माझ्याकडे आलेला आहे की 10 मुलांमध्ये 9 मुलं ही मुसलमानांची आहेत, खान पठाण हीच आहेत, आणि 1 फक्त पाटील आहे. त्या पाटलाला मानलं पाहिजेत की त्याने कुणबी दाखला काढला नाही, त्याला शान म्हटलं पाहिजे ज्याची भरती झाली. किती मुलांचं नुकसान झालं सांगा ना मला. त्या 9 मध्ये जी 9 मुलं, 9 जागा ज्या मुसलमानांच्या घशात घातल्या, या शरद पवाराच्या अकलीने चालणारा हा मंदबुद्धी माणूस, बिनाक्कल माणूस, ज्याला अकलीचा आणि त्याचा लांब लांबपर्यंत कुठं तपासच नाही, पळवून नेलं नाही म्हणता येणार आहे. तर आपल्याला गोडी गुलाबीने ते सोडायला लावलं, आपल्याला वेड्यात मध्ये काढलं. जी इच्छा शरद पवारांची होती ती इच्छा पूर्ण करण्यासाठी जरांगे हा जीवाच्या आकांताने काम करत आहे. कारण अखंड महाराष्ट्राला, अखंड हिंदुस्थानाला हे लक्षात आलेलं आहे की हा माणूस कुणी उभा केलाय. त्यामुळे हे वारंवार सांगण्याची गरज नाही. परंतु तो कशासाठी उभा केला? सत्ता पलट तर करायची आहेच, परंतु त्याच बरोबर मराठ्यांच्या हिश्श्याचं ईडब्ल्यूएस मधलं जे आरक्षण होतं केंद्र सरकारने दिलेलं, ते आरक्षण आपण, ते ताट आपलं आरक्षणाचं आपल्याला दिलेलं होतं, ते ताट कशा पद्धतीचं होतं आपलं तेही मी तुम्हाला एकदा सविस्तररित्या सांगते. आणि ते ताट आपलं आपण सोडून दिलं आणि जे नाही त्याच्या मागं पळत सुटलोय. आपल्या ताटात वाढलेलं होतं, ते वाढलेलं होतं, ते सोडून दिलंय आपण. आणि एका मूर्ख माणसाच्या, बेअक्कल माणसाच्या नादाला लागून आपण
आपलं वाटोळं करून बसलेलो आहोत. अक्षरशः जो रिझल्ट मी बघितलाय माझ्यापर्यंत एका बांधवाने पाठवला आणि सांगितलं, ताई याच्यावर तुम्ही बोललंच पाहिजे, ही फार मोठी आपली फसगत झालेली आहे. तर काय झालं, केंद्र सरकारने 10% EWS आरक्षण दिलेलं होतं. ते 10% कोणासाठी होतं? ओपनवाल्यांसाठी होतं. त्याच्यामध्ये किती जाती होत्या? महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये फक्त 3 जाती होत्या, मराठा, मुस्लिम आणि ब्राह्मण. ठीक आहे, ते या 3च जातींना मिळणार होतं, कारण या 3 जातींना आरक्षण नाहीये म्हणून. आता काय झालं माहिती का, मूर्खपणा आपण काय केलाय, ओबीसी मध्ये घुसलोय, याच्या नादाला लागून कुणबी दाखले काढलेत, कुणबी नोंदी सरसकट ओबीसी मध्ये द्या, सरसकट ओबीसी मध्ये द्या, कुणबी नोंदी काढायला लावल्या ओपनवाल्यांना पण. आता ओबीसी मध्ये किती जाती आहेत? ओबीसीला आरक्षण किती आहे? 19%. जाती किती आहेत? 347. त्याच्यामध्ये 347 जाती ओबीसी मध्ये आहे 19% मध्ये. मला सांगा आपल्या वाट्याला ते किती येणार त्यातलं? बरं ठीक आहे, तेही जाऊ दे. परंतु जे EWS आरक्षण केंद्र सरकारने लागू केलेलं आहे त्याला अटी आहेत. ओबीसी SC NT वाल्यांना ते लागू होणार नाही. लक्षात घ्या, जे ओबीसी मध्ये असतील, SC मध्ये असतील, NT मध्ये असतील त्यांना ते आरक्षण मिळणार नाही, जे 10% केंद्र सरकारने दिलेलं आहे ते आरक्षण. मग काय झालं माहिती का, या मला अजूनही माझ्या मराठा बांधवांना सांगायचं आहे, नका ह्यांच्या नादी लागू, ह्या नीच माणसाच्या नादी लागू नका. लक्षात ठेवा, ह्याच्या नादी लागून आहे ना आपण आपलं भरलेलं ताट सोडलं आणि आपण आहे ना नसलेल्या, ज्याच्यात मध्ये काहीच नाहीये, ज्याच्यात एक भाकरी आहे फक्त, आणि खाणारे 347 लोक आहेत. 347 लोक आहे एक भाकरी खायला, म्हणजे काय 19% मध्ये 347 लोक आहे. आणि इथं 10% मध्ये 3 जाती होत्या, त्यातली एक जात तर अजिबात त्यांचा काही संबंधच नाहीये. 2च जाती त्याचा लाभ घेत होत्या. त्याच्यामध्ये आता एकाच जातीचा फायदा होतो, तो म्हणजे मुसलमानांचा. किती छान केलं ना जरांगीनी, किती छान केलं जरांगीनी, सांगा मला, किती छान केलं जरांगीनी, सांगा ना मला तुम्ही, किती मस्त केलं ना. पळा त्याच्या मागं, पळा, घ्या रॅल्या काढा, पळा त्याच्या मागं, पळा. त्याला अक्कल नाहीये, अक्कल शून्य माणसाच्या मागं पळा. अरे बाळासाहेब सराटे काय म्हणतायत ना, बघा, ज्या लोकांचा अभ्यास आहे ना त्यांच्या क्लिप बघा. हा का अभ्यासू लोकांना दूर करतोय? जी माणसं कुठल्याही पक्षाच्या निगडीत नाही, बाळासाहेब सराटे असतील, डॉक्टर मोरे साहेब असतील, या लोकांचा अभ्यास बघा. या लोकांचं जे बाईट आहेत ना, मुलाखती आहेत ना, त्या बघा मराठा मुलांनी. आणि मला विनंती आहे माझ्या मराठा बांधवांना की अरे अजूनही जागे व्हा, या नीच माणसाच्या नादी लागू नका. आपण याच्या नादी लागून काय केलं? आपलं 10% घालवलं.